नमस्कार. तुम्ही पाहताय हवामान अलर्ट हा यूट्यूब चॅनल आणि मी केदार आपलं स्वागत करतो. आज 12 एप्रिल दुपारचे 1:30 वाजत आहेत. आज आपण 12, 13 आणि 14 एप्रिलचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम सध्याच्या काही सिस्टीम सक्रिय आहेत. WD हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या पूर्व भागात आहे आणि एक पश्चिम भागात आहे. उद्या हा जो WD आहे हा जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या भागात पोहोचेल. त्याच्यामुळे उद्यापासून हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात हिमवृष्टीचा अंदाज आहे. तसेच उत्तर भारतात दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान या भागात थोड्याफार पावसाचा अंदाज उद्यापासून आहे. तसेच मध्य प्रदेश पासून कर्नाटक पर्यंत एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. ट्रफ लाईन पश्चिम भारतापासून अशीच पूर्व भारतापर्यंत सक्रिय आहे. बंगालच्या उपसागरावर अँटीसायक्लॉन सक्रिय आहे. याच्यामुळेच बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो विदर्भ, मराठवाड्यात सक्रिय झालेला आहे मागील काही दिवसापासून. त्याच्यामुळे पाऊस आणि गारपीट मागील काही दिवसापासून विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात होत आहे. आणि सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर गडचिरोली, गोंदिया, भंडारा या सर्व भागातून ढगाळलेलं हवामान आहे. उर्वरित राज्यात थोडंफार अंशतः ढगाळलेलं हवामान मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या भागात अंशतः ढगाळलेलं हवामान आहे. पावसाचे ढग मात्र सध्या कुठेच सक्रिय नाही आहेत. त्याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा म्हणजेच 12 एप्रिलचा हवामान अंदाज पाहूया जिल्हा वाईज आणि त्याच्यानंतर तालुका वाईज. तर आज 12 एप्रिल थोडंफार पावसाची आणि गारपिटीची शक्यता ही नांदेड, लातूर, परभणी, बीड, जालना, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या सर्व पट्ट्यातून, तसेच अकोला, वाशिम, हिंगोली या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पाऊस व एका दुसऱ्या ठिकाणी गारपिटीचा अंदाज आजसाठी म्हणजेच 12 एप्रिलसाठी राहील. त्याच्यानंतर धाराशिव, सोलापूर, अहमदनगर, पुण्याचे पूर्व भाग, सातारचे पूर्व भाग, सांगली, नाशिकचे पूर्व भाग या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजेच 12 एप्रिलसाठी राहील. त्याच्यानंतर सातारचे पश्चिम मध्य भाग, पुण्याचे पश्चिम मध्य भाग आणि नाशिकचे पश्चिम मध्य भाग या भागात सुद्धा ढगाळलेलं हवामान आजसाठी म्हणजेच 12 एप्रिलसाठी राहील. स्थानिक वातावरण निर्माण झालं तर या भागात सुद्धा आज मेघगर्जनेसह एका दुसऱ्या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. हा पाऊस या भागातून सार्वत्रिक असा नसेल. तुम्ही म्हणताल की आमच्या गावात पाऊस झाला नाही, आमच्या भागात पाऊस झाला नाही. ह्या पावसाचा असंच आहे, हा वळीव पाऊस आहे, अवकाळी पाऊस आहे. त्याच्यामुळे हा पाऊस सार्वत्रिक असा नसतो. ज्या भागात ढगांची व्याप्ती वाढते, ढगांची निर्मिती जास्त प्रमाणात होते त्या भागातच एका दुसऱ्या ठिकाणी हा पाऊस होतो. त्याच्यानंतर विदर्भात नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, वर्धा या सर्व पट्ट्यातून रात्रीच्या वेळी, मध्यरात्रीच्या वेळी किंवा पहाटे सकाळच्या वेळी मेघगर्जनेसह पाऊस एका दुसऱ्या ठिकाणी आजसाठी सुद्धा सक्रिय राहील. उर्वरित मुंबई विभाग व कोकण विभागात आज सुद्धा पावसाची शक्यताही म्हणजेच 12 एप्रिलला सुद्धा पावसाची शक्यताही नाही आहे. तर हे झालं जिल्हा वाईज. त्याच्यानंतर तालुका वाईज जर आजचा हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज नांदेड जिल्ह्यातील सर्वच तालुके हिमायतनगर, बिलोली, डिगलूर, मुखेड, नायगाव, कंधर, लोहा, नांदेड, उमरी, मुरखेड, अर्धापूर या सर्वच भागातून आज मेघगर्जनेसह पाऊस व गारपिटीचा अंदाज आजसाठी म्हणजेच 12 एप्रिलसाठी राहील. त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यात आमदापूर, जलकोट, देवणी, निलंगा, औसा, लातूर, चाकण, अहमदापूर या सर्व पट्ट्यातून सुद्धा मेघगर्जनेसह पाऊस व गारपिटीचा अंदाज आजसाठी आहे. त्याच्यानंतर धाराशिव जिल्ह्यात उमरेगा, तुळजापूर, लोहोरा, कळंब, वशी, भूम या सर्व पट्ट्यातून सुद्धा पावसाचा अंदाज आजसाठी राहील. दक्षिण सोलापूरमध्ये अक्कलकोट, सोलापूर, मोहोळ, मेढा, पंढरपूर, माळशिरस या भागात सुद्धा पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजेच 12 एप्रिलसाठी आहे. त्याच्यानंतर सांगली जिल्ह्यात कवठे महांकाळ, जत, तासगाव, विटा, आटपाडी या भागात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील. सातारा जिल्ह्यात खटाव, मान, फलटणच्या एका दुसऱ्या भागासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील. सातारच्या आसपास सुद्धा आज मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. तसेच इंदापूर, दौंड, बारामती, सासवडचे काही भाग या भागात पावसाचा अंदाज आज राहील. शिरूर,
च्या आसपास सुद्धा आज पावसाचा अंदाज 12 एप्रिलसाठी म्हणजेच आजसाठी राहील। त्याच्यानंतर अहमदनगर जिल्ह्यात शेवगाव, नेवसा तसेच राहुरी, श्रीरामपूर आणि श्रीगोंदा, कर्जत, जामखेड या पट्ट्यातून सुद्धा आज पावसाचा अंदाज आहे। त्याच्यानंतर नंदुरबार जिल्ह्यात अकराणी, दादगाव, शहादा, तोरडे या भागात सुद्धा पावसाचा अंदाज आजसाठी राहील। जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल, रावेर, मुक्तिनगर, धरणगाव, जळगाव, बोडवा, जामेर, पोरोळा या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे। त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सोयगाव, सिल्लोड, फुलंबरी, खुलदाबाद, कन्नड या भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजेच 12 एप्रिलसाठी राहील। त्यानंतर जालना व बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच तालुके श्रीरामपूर, शेगाव, नंदुरा, खामगाव, मोटोळा, बुलढाणा, चिखली, जाफराबाद, मेहकर, देऊळगाव राजा, जालना जिल्ह्यात मंथा, पतूर तसेच भोकंदर, बदनापूर या भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजेच 12 एप्रिलसाठी आहे। त्याच्यानंतर वाशिम जिल्ह्यात करंजा, मंगळूरपीर तसेच माळेगाव, मरोरा व आसपासचे तालुके रिसोड, वाशिम या भागात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजेच 12 एप्रिलसाठी राहील। हिंगोली जिल्ह्यात सुद्धा हिंगोली, कलामपूर, हदगाव, औंध या भागातून पावसाचा अंदाज राहील। परभणी जिल्ह्यात सुद्धा सर्वच तालुक्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजेच 12 एप्रिलसाठी आहे। बीड जिल्ह्यात वादानी, पर्ली तसेच धारूर, अंबेजोगाई, काईज, पटोटा, गेवराई या भागात मेघगर्जनेसह पावसाचा आजसाठी म्हणजेच 12 एप्रिलसाठी आहे। अकोला जिल्ह्यात अकोट, तेलहरा, बटकुळी, अकोला, पतूर या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजेच 12 एप्रिलसाठी आहे। याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही तालुके असतील त्या भागात आज मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज होऊ शकतो। मागाशी आपण जिल्हा वाईज हवामान अंदाज सांगितलेलाच आहे, त्याचप्रमाणे मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज त्या जिल्ह्यातून आजसाठी असेल। तर हे झालं आजचं 12 एप्रिलचं। त्याच्यानंतर उद्याचा 13 एप्रिलचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर या जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे। बुलढाणा, अकोला, वाशिम, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगलीचे पूर्व भाग, सातारा, पुणे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, धुळे या पट्ट्यातून मेघगर्जनेसह हे सर्व जिल्हे आहेत। बीड, जालना, परभणी या भागातूनच मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील। तसेच विदर्भात सुद्धा पहाटेच्या वेळी किंवा रात्रीच्या वेळी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच 13 एप्रिलसाठी राहील। त्याच्यानंतर 14 एप्रिलला थोडंफार पावसाचं प्रमाण हे थोडंफार कमी होताना दिसून येईल। तरीसुद्धा नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगरचे पूर्व भाग या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे 14 एप्रिल रोजी। आणि विदर्भात एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील। तसेच नाशिकपासून पुणे, सातारा, सांगली पूर्व भाग या भागात ढगाळलेला हवामान आणि एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज। जळगाव, धुळे, नंदुरबार या भागात सुद्धा एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे। आणि 15 आणि 16 एप्रिलला थोडंफार हे वातावरण आता या भागात येईल। जळगाव, नंदुरबार, धुळे, अहमदनगर, सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या सर्व पट्ट्यातून, नाशिक या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज 15 आणि 16 एप्रिल रोजी राहील। हा आता जो पाऊस विदर्भात आणि मराठवाड्यात पडत होता हा थोडाफार पाऊस आता नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली हळूहळू या भागात ढगांची निर्मिती जास्त प्रमाणात व्हायला सुरुवात होईल। आजपासूनच याची सुरुवात होईल। हळूहळू या भागात ढग तुम्हाला आता हळूहळू दिसायला सुरुवात होतील। आणि जर स्थानिक वातावरण निर्माण झालं तर या पट्ट्यातून आजपासूनच पावसाचा अंदाज ते 16 एप्रिलपर्यंत पावसाचा अंदाज राहील। तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच। तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा, जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद मित्रांनो।